तर चला तर आज मित्रांनो पलूची यात्रा असल्यामुळे आज गाडी पार्किंग करून आम्ही यात्रेत चाललोय आणि जाता जाता आकाश भाऊ मला म्हणतोय तुमची केसाची स्टाईल लय जोरा दिसायला लागली, आज मुली वगैरे तुमच्याकडे भरपूर बघणार आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही यात्रेत एंट्री केलेली आहे हवा करत. तर पुढे येऊन बघतोय तर काय भला मोठा आकाश पाळणा बघूनच धाबदन आणलं आणि पाळणा बघूनच माझ्या डोसक्यात विचार आला, म्हटलं पाळण्यात बसायला लागतंय. आणि बघा या मिकी माऊस मध्ये कशी लहान मुलं चढत खेळत आहे आणि हे बघून मी भावनिक झालो आणि मला लहानपणीचे दिवस आठवले. मग नंतर लहान मुलं कार मध्ये बसलेली बघून मला पण बसवून घेतील का हा विचार मी मनातल्या मनात करत होतो. तोपर्यंत दिसला आम्हाला टॅटूचा स्टॉल. तर आकाश भाऊ मला म्हणते इनो भाऊ टॅटू काढताय का? तर हे बघा मी तुम्हाला सर्कस वाल्या आता जादू करून दाखवतो. तोपर्यंत ह्यो बघा बुड्डीचं बालवाला कसा आमच्याकडे बघत चाललाय. तोपर्यंत दिसले रोहित दादा म्हटलं मला व्हिडिओ मध्ये घेऊ नका, मी तोंड लपवणार. मग मी पण म्हटलं नाही घेत नाही तुम्हाला. तोपर्यंत आकाश भाऊनं 3 तिकटी काढल्या आणि चला म्हटलं. आणि मी पाळण्यात कधी बसलो नव्हतं म्हणून हळूहळू चालत वरती आलो आणि रोहित दादा म्हणते मी पण कधी बसलेलो नाही. आणि हे बघा रोहित दादा म्हणते मी आता मागं जातो, नको मला वर बसायला. आणि हे बघा खच पब्लिक कसं भरले बघा. घुबडागत तोंड घेऊन आम्ही वाट बघत बसलोया, कधी आमचा नंबर येतोय काय माहिती. आणि ह्या बाबानं पाळणा थांबवलं बरं काय एकदा. आणि हे बघा अक्षय भाऊ केसावून हात फिरवायला लागले जणू काय अक्षय कुमार असल्या. बसले औषध माझी गाडी म्हटल्या आता तर काय कर नाही. खाली गेलंय खाली चला. आणि बघा पाळणा जसा खाली येईल तसा आमच्या पोटातनं गोळा खाली यायला लागला. दंगा अशा तऱ्हेने पाळणा थांबलेला आहे. आणि यांची काय प्रतिक्रिया काय तुमची रोहित सर? बेकार तुमची एकदम म्हणजे एकदम डोसकं फिरून गेलंय माझं. आता काय करायचं मला, आता खाली कधी उतरतो असं झालंय. तर आता आमचं या ड्रॅगन पाळण्यात बसायचं नियोजन चालू आहे. तोपर्यंत रोहित दादा नाही म्हणायला लागले बघा. फाटून तिरगाण्या झाल्यात सगळ्यांच्या. तरी मित्रांनो माझा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.